समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा सुद्धा लवकरच मुंबईत महामोर्चा होणार आहे। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत हा मोर्चा पार पडेल। आज ओबीसी समाजाच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक झाली आणि याच बैठकीत तारीख निश्चित होणार आहे। मंत्री छगन भुजबळ सुद्धा ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, दसऱ्यानंतर मुंबईत हा मोर्चा धडकेल, सविस्तर अपडेट काय? मराठा समाजासाठी सरकारने जीआर काढला आणि त्याच्यानंतर ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि याच्यामुळेच आपण पाहत आहोत की या संदर्भामध्ये एक तारीख जी आहे ती निश्चित केली जाणार आहे। मराठा समाजाचे एकूणच जे संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर आता ओबीसी समाजाच्या नेत्यांची आज ऑनलाईन बैठक पार पडणार आहे आणि याच बैठकीमध्ये महामोर्चाची तारीख जी आहे ती निश्चित केली जाणार आहे। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये महामोर्चा काढला जाईल अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। आज ओबीसी नेत्यांच्या होणाऱ्या बैठकीमध्ये ही खरं तर तारीख निश्चित केली जाणार आहे। मुंबईमध्ये दसऱ्यानंतर ओबीसीचं जे सगळे विविध नेते आहेत किंवा संघटना आहेत हे सगळे जे ते मुंबईत दाखल होतील आणि आपल्या हक्कासाठी आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई जी आहे ती ओबीसी समाज आपल्याला लढताना पाहायला मिळणार आहे। आजच्या या ऑनलाईन बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे नेते मंडळी आणि विविध जे संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। स्वतः छगन भुजबळ देखील आजच्या या ऑनलाईन बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि आजच्याच बैठकीमध्ये महामोर्चाची तारीख निश्चित केली जाणार आहे। त्याच्यामुळे आता येत्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये सुद्धा ओबीसी समाजाचा एक महामोर्चा निघताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मराठा नंतर आता ओबीसी देखील मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि या संदर्भामध्ये आजची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे। धन्यवाद रुपाली, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आणि यानंतर आपण पाहतोय की दसऱ्यानंतर हा जो मुंबईत मोर्चा धडकणार आहे ओबीसींचा, त्याचा परिणाम कसा होतोय आणि सरकार त्याला कसं प्रतिसाद देत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।